नमस्कार, मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल या आपल्या YouTube चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण मस्तपैकी असा दाल तडका फ्राय बनवतो आणि जिरा राईस खूप छान टेस्टी बनतं। आता सध्या काय दिवाळी झालेली, भाऊबीज झालेली, तर सगळे पाहुणे आलेले असतील घरी, तर त्यांच्यासाठी हा मस्त असा बेत आहे। जर तुम्ही जाणार असाल तर तुम्ही करू शकता, खूप छान टेस्टी लागतो आणि मेन म्हणजे खूप झटपट होतो, कुकर मध्ये बनवतोय आपण। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। आपण आज आहे ना दाल फ्राय तडका करतोय, त्याच्यासाठी मी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे, त्याचबरोबर मसूरची डाळ घेतलेली आहे। हे डाळ घेणं, मसूरची डाळ घेणं ऑप्शनल आहे, त्याच्याने छान असं एकसंधपणा येतो म्हणून घेतलेली आहे मी। हे बघा, त्याचबरोबर लागेल आपल्याला कांदा बारीक चिरलेला, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे मी 2, आहे बघा अशा बारीक अशा फोडून घेतलेला आहे, तमालपत्र, त्याचबरोबर इथे आपण घेतलेले टोमॅटो, 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, अद्रक लसणाची पेस्ट, इथे आपण घेतलेला आहे धना पावडर, हिंग, इथे आपण इथे हा आहे ना मसाला घेतलेला आहे। तुम्ही इथे कोणताही मसाला घेऊ शकता, मी इथे किचन किंग मसाला घेतलेला आहे, लाल तिखट, हळद, जिरं आणि मोहरी। चला तर मग सुरुवात करू। आपण इथे ही डाळ आहेत ना छान स्वच्छ धुवून घ्यायच्या, पहिले 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायच्या बघा असं, आणि मग एक अर्धा तासासाठी किंवा 1 तासासाठी तरी तुम्ही हे भिजत घालून ठेवू शकतात। जर तुम्हाला जर पित्ताचा त्रास वगैरे असेल ना तर या पद्धतीने तुम्ही तुरीची डाळ आहे ना भिजत घालून ठेवू शकतात, म्हणजे पित्ताचा त्रास कमी होतो। आता मी एक कुकर घेतलेला आहे, त्यामध्ये तेल टाकलं मी 2 ते 3 चमचे, हे बघा जिरं घेतलेलं आहे, छान जिरं फुलू द्यायचं, 1 चमचा घेतलेला आहे जिरं, मोहरी, जिरं मोहरी छान फुलू द्यायची आपल्याला, हे बघा छान फुलली। आता आपण यामध्ये टाकतोय हिंग, अद्रक लसणाची पेस्ट, छान परतवून घ्यायचं अद्रक लसूण, तमालपत्र, यामध्ये जाईल आता 2 हिरव्या मिरच्या ज्या आपण मधून चिरा देऊन घेतलेल्या आहे, कांदा, 1 टोमॅटो बारीक चिरलेला टोमॅटो, छान परतवून घ्यायचं आहे, थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे लवकर मऊ होतं आणि परतलंही जातं छान। आता आपण यामध्ये सुके मसाले घालतोय, 1 चमचा लाल तिखट, थोडीशी हळद टाकायची आहे, 1 चमचा धने पावडर आणि 1 चमचा किचन किंग मसाला। किचन किंग मसाला नसेल तुम्ही त्याऐवजी कोणताही मसाला साठवणीचा वापरला तरीही चालतो। ते छान मिक्स करून घ्यायचं आहे, हे बघा मस्त झालेलं आहे। तर यामध्ये आपण डाळ घालतोय, छान फुलली डाळ मस्त। तर आपण यामध्ये गरम पाणी घालतोय, गरम पाणीच घालायचं म्हणजे काय होतं की डाळ आहे ना पटकन शिजल्या जाते। हे बघा मस्त इथे अशी आपली डाळ, कलर तर बघा किती छान आलेला आहे, अजून त्याला उकळी पण नाही आली आहे, बघा मस्त झालेली डाळ। तर याला झाकण लावते आणि 3 ते 4 शिट्ट्या मस्त काढून घेते। त्याआधी आपण मीठ टाकू, मीठ टाकायचं सांगायचं विसरले मी, चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता आपण याला झाकण लावून 3-4 शिट्ट्या काढून घेऊ। तर आता आपण आहे ना जिरा राईस करतोय, तडका जिरा तडका करतोय, त्याच्यासाठी मी इथे तूप घेतलेलं आहे, तूप छान गरम होऊ द्यायचं, त्यामध्ये मी 3 लवंग टाकते, 3 ते 4 मिरे टाकायचे। हे बघा इथे ना मी तांदूळ भिजत घातले होते,
हे तुम्ही ना कोणतेही घेऊ शकता. असे भिजत घातले का छान मोकळा भात होतो. मग आधी ना आपल्याला याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे तुपामध्ये. छान असं तुपामध्ये परतवलं ना मस्त त्याचा सुवास येतो. आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. हे बघा मी इथे गरम पाणी करून घेतलेलं आहे. गरम पाण्याने मस्त छान मोकळा मोकळा होतो आणि शिजायलाही पटकन शिजतो. जिरं 1 चमचा जिरं टाकते. तुम्ही तुपामध्ये पण परतून घेऊ शकता, पण जिरं मी असं वरतून टाकते. हे बघा छान होतो असा पण भात. त्याचबरोबर आता इथे आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं. तर इथे पाण्याचा अंदाज जर आला नाही, तुम्हाला कळाला नाही, तर मग फक्त भाताच्या वरती इतकं असं पाणी राहील ना, इतकं असं तेवढं पाणी ठेवायचं आणि झाकण लावून याच्या शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. बघा इथे आपले ना डाळ पण झालेली आहे. तुम्हाला डाळ दाखवते. छान अशी मस्त शिजलेली आहे. हे ना अशी घोटून घ्यायची. रवीने घोटाने अशी चमच्याने जरी घोटली तरी चालते. बघा आता मी ते तूप आहे ना गरम करून घेतलेलं आहे. गॅस बंद केला. जिरं टाकलं, मोहरी, बघा लसूण आहे ना छान असा हे होऊ द्यायचा, फ्राय होऊ द्यायचा. म्हणजे त्याचा स्वाद आहे ना मस्त येतोय. बघा तसा मस्त लाल लाल झाला. त्यामध्ये आपण कढीपत्ता, लाल सुक्या मिरच्या, त्याचबरोबर आता आपण टाकतोय लाल तिखट. मस्त हा तडका आपल्या इथे बनवून तयार झालेला आहे. हा गरम गरम तडका या डाळीमध्ये टाकायचा आहे. बघा बघा किती छान मस्त झालेली आहे आपली डाळ. बघा मस्त हॉटेल टाईप झालेली आहे. खूप छान सुंदर दिसते आणि चवीला पण अप्रतिम आहे. छान असा आपला जिरा राईस तयार आहे. बघा किती मोकळा झालेला आहे. बघा आपले डाळ तडका बघू शकतो. काय मस्त झालेली आहे. खरंच एक नंबर हॉटेल स्टाईल झालेली आहे. बघा आपला डाळ फ्राय तडका मस्त झालेला आहे. अप्रतिम. आणि भात तर बघा किती मस्त मोकळा मोकळा झालेला आहे. मस्त झालेला आहे. बघा तुम्हाला खाऊन पण दाखवते मी. बघा इथे झटपट होणारा असा आपण बेत बनवलेला आहे. तो म्हणजे दाल तडका फ्राय आणि जिरा राईस. खूप छान टेस्टी बनतो आणि हा आपण कुकर मध्ये बनवला आहे. खूप छान आणि पटकन होणारी रेसिपी आहे. तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशाच नवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.